2012 जो एक इन्सिडंट जाल्लो तितून पैसे वांटप थंयसर आयल्डोना मतदारसंघात तेन्ना ग्लेन थंयसर निवडणूक लडयतालो तेन्ना तुमी तेंच्या बरोबर आसले. आमदारान आरोप केले की आपण ती केस जिखयली. तितून कशें कितें हें दिसता तुमकां? फाल्गोना कॉन्स्टिट्युएन्सी एडवोकेट काजस फेडरल प्रेस कॉन्फरन्स ताणें तितून म्हटलं व्हेरी फर्स्ट सेंटेन्स, आय वन अ केस इन द हायकोर्ट वीच वॉज लॉंग पेंडिंग फॉर लास्ट 12 years. आणि परत तो मागीर म्हणटा ती केस जिखल्या म्हणून आपण हो प्रेस कॉन्फरन्स घेना. पूण तो फुडें आनीक सेंटेन्स म्हणटा की प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणजे this case relates to Haldona constituency when his false complaint was leveled against तेंच्या सगळ्यांच्या नांवां घेता who was sitting beside him, filed by Glenn Ticklow, who was a candidate of that election in 2012, who is the official candidate of the Bharatiya Janata Party. So you have to break up करीत जाल्यार I will break up into 3 sentences. First, तो म्हणटा I have won a case. Okay, he has won his case in his capacity as a lawyer. I know he is a renowned advocate. I have high respect for him. And he had defended the case for his client. And in this case, client was Dayanand Ganesh Narvekar, who was a Congress candidate at that time. Correct? So definitely, being a high profile and a powerful man is Congress. So then for a renowned advocate, he won the case. That I have high respect for court. I honor the judgment given by the court. There are no two ways about it. But secondly, coming to the point, तो म्हणटा की आपले प्रेस कॉन्फरन्स केस जिखला आमी घेवंक ना. वेल बरोबर आसा, पूण तो म्हणटा की इट्स अ फॉल्स केस फायल्ड बाय ग्लेन टिकलो. आतां तूं तितून तुका एक समज आसता की दीज आर ऑल इलेक्शन ओरिएंटेड केसीस. ही केस प्री इलेक्शन टायम वायली. एट दॅट टायम ग्लेन वॉज नॉट इलेक्टेड एज एन MLA. सो तसो म्हणटा की रिप्रेझेंटेटिव्ह शूड नॉट फायल अ फॉल्स कंप्लेंट. दॅट इज वन. Secondly, in 2012, अशी हल्दोना परिस्थिती आली की there was a lot of anti-incumbency against the sitting MLA of that time. Growing unemployment among the youth सामके frustrated झाले. गुंडागिरी, revenge politics. Revenge politics हांवें म्हटलें म्हणजे I go back to 2009 elections. तेच्या पयलींचे इलेक्शन wherein Dayanand Narvekar was a Congress candidate. Kunda Chodhankar was a BJP candidate at that time, and there was one independent candidate, Farmina Kaute. But then, Farmina Kaute कोणी support केले. Farmina Kaute lost, and Narvekar won that election 2009. So जे कोण सपोर्टर असले फर्मिना कावटे त्यांचे रिवेंज घेतलं, त्यांचे बार बंद केले, थोडे बिझनेसा बंद केले, थोड्यांक पांय पडपाक लागले. सो दॅट्स वाय आय रिफर इट एज अ रिवेंज पॉलिटिक्स जे चलताले. बिकॉज तेन्ना ग्लेन टिकलो लोकांक दिसताले की आमी ग्लेन टिकलो इतलो आनी ही वील डिफीट काँग्रेस कॅन्डिडेट एट दॅट टायम. सो अशें जालें म्हणून डेफिनेटली जेन्ना ताका कळ्ळें इट वॉज जस्ट बिफोर द इलेक्शन तेन्ना ताका कळ्ळें की आपणाक जिखपाक चान्सीस ना. सो ही इंडल्ज इन माल प्रॅक्टिसीस आय वूड से. आनी जो इन्सिडंट घडला तेच्या ऑफिसान तेन्ना ते स्पॉन्टेनियस क्रावड क्रिएट जालो आनी लोकांनी ते माल प्रॅक्टिसीस पळयल्यो. लोकांनी फ्लायींग स्क्वॉडाक आपयले त्या टायमार. पूण फ्लायींग स्क्वॉड येवपाक डेलिबरेटली लेट जाली अशें म्हाका दिसता. कित्याक द गव्हर्मेंट मशिनरी वॉज मिसयूज बाय द देन MLA एट दॅट टायम. आनी आमी मायसेल्फ एंड ग्लेन वॉज कॅम्पेनिंग इन कसाय बस्तोरो एट दॅट टायम म्हाका दिसता. सो आमकांय कॉल येयलें. आमकां थंय पावता म्हाका एक 20-30 मिनिट्स लागली. बाय देन सगळे थंयच्या तेंच्यांनी मटेरियल डिस्पोज केलो, नाच केलो आनी दयानंद नार्वेकर तेणे फाटल्या घरांतल्यान वचपाक जागो दिलो. सो जे आतां तेणें जे नांवां मेन्शन केल्या ते थंय उबे तेन्ना आसले. तेन्ना वर्बल डियल जशें एज MLA एज सेड वर्बल डिस्कशन जालें, एलिगेशन्स काउंटर एलिगेशन्स जायत रावली आनी अशी परिस्थिती फ्लायींग स्क्वॉड आयलो. सो डेफिनेटली कंप्लेन लॉन्च करची पडली. आनी तेन्ना आमचे ते सपोर्टर जाल्ले ते कंप्लेन लॉन्च करपाक मातशे फाटी फुडें दिसोवपाक लागले. कित्याक ते रिवेंजा खातीर भियेताले. पूण ग्लेन टिकलोन ती कंप्लेन फायल केली. डेफिनेटली तो कोणाच्या अगेन्स्ट फायल करतलो जे कोण तेका आर्ग्यू करताले ते. आतां पळोवपाक गेल्यार काळांतरान पळोवपाक गेल्यार ते खुबशे ते नांवां मेन्शन केले. अर्दे सुमार ग्लेना वांगडा आसले. 2017 इलेक्शन अगेन फॉर 2022 इलेक्शन आनी तेंच्यांनी खुबश्यो गजाली कितें सांगल्यो. बट आय नीड नॉट गो इन टू दॅट. म्हाका तितून उलोवपाचें कारण हें दिसना. पूण हांव अशें म्हणूं शकता की ग्लेन टिकलो अशे फॉल्स केसीस घालपाचो मनीस न्ही. कित्याक म्हणटा सी ग्लेन टिकलो हॅज contested in 2012 as a candidate. Again 2017 he won. तेणे मागीर प्लस 2014 इलेक्शन पार्लिमेंट इलेक्शनान कॅम्पेन केला तेणे. 2019 इलेक्शन पार्लिमेंट इलेक्शन कॅम्पेन केला. पण 2022 इलेक्शन तेणे कंटेस्ट केला. म्हाजो सांगपाचो हेतू इतलो
की ग्लॅन जर असो बरें चल्लो तर ग्लॅनाचेर एक तरी इलेक्शन ओरिएंटेड केस आसा ना, एकूय केस ना, कितें तरी तसलें माल प्रॅक्टिसन केन्ना पडत ना. सो दॅट इज वन दॅट वॉट आय फील दीस वॉट हांव जे आतां उलयता एज नॉट एज अ पार्टी रिप्रेझेंटेटीव नॉर आय एम डिफेंडींग एनी वन. दीज आर माय पर्सनल व्यूज. सिन्स ते म्हाका विचारलें म्हणून तूं तेज्या वांगडा तेन्ना आसलो म्हणून. सो आय हॅव एक्सप्रेस माय सेल्फ. एवरी वन फ्री टू एक्सप्रेस हिज ओपिनियन. बट आय हॅव हाय रिस्पेक्ट फॉर जुडिशरी. एंड आय बिलीव वन थिंग की कोणाचे पर्सनल अटॅक्स करपाक जायना. आय डोंट लायक कॅरेक्टर एसोसिएशन. दॅट इज वन थिंग शुअर की पर्सनल अटॅक्स केन्ना जावपाक जायना. दॅट इज आय नोट इट्स. सेकंड तेणे पॉयंट हे हायलायट केला तो दॅट इज रिगार्डिंग अल्दोना मार्केट कॉम्प्लेक्स. तो अशें म्हणटा की हे प्रिंसिपल एप्रुवल हाडूंक नासलें, आपणें प्रिंसिपल एप्रुवल हाडलें. सो हांव म्हणपाक कितें सोदतां की हो मार्केटचो कॉम्प्लेक्साचो इश्यू जो आसा तो फाटल्या 10 वर्सांचोच ना. मार्केटाची बिकट परिस्थिती जाली फाटल्या 20 वर्सांचो तशी जाला. सांगपाचें तात्पर्य म्हणजे 10 वर्सां पयलीं काँग्रेस रूल करताली अल्दोना आनी काँग्रेसचो एमएलए इतलो पॉवरफूल आसा तेन्ना ही वॉज द कॅबिनेट मिनिस्टर इन ऑल द इन सक्सेसिव काँग्रेस गव्हर्मेंट. प्लस ही वॉज द फायनान्स मिनिस्टर एट वन्स अपॉन टायम. ही वॉज द डेप्युटी सीएम ऑफ गोवा. आनी तेजें जें ऑफिस आसलें जे सिट्युएटेड जस्ट ऑपोजीट द मार्केट, तो ऑफिसान जे बसतालो तेन्ना मार्केट क्लीन डेली पळयतालो तो मार्केट. ताका मार्केटाची हालत केन्ना दिसलीच ना. तेन्ना केन्ना तेणें इनिशिएटीव घेतला. जर तेणें इनिशिएटीव घेतला जाल्यार हेजेर काय हायलायट करूंक ना. पूण म्हाका कितें दिसता की ग्लॅन टिकलो इनिशिएटीव घेतली आनी तो मॅटर तितलो इझी नासलो टू सॉल्व विदीन 5 years. तर कन्सर्न स्टेक होल्डर्स फॅब्रिका, पंचायत अँड शॉपकीपर हेंच्या वांगडा कितले राउंड ऑफ टॉक्स तेणें केल्या. इवन एका फॅब्रिका मिटिंगेक आय वॉज देयर पर्सनली मिटींग. एका इवन जे स्टेक होल्डर जे शॉपकीपर आसा तेंच्या वांगडा मिटिंगेक हांव आसा. इवन द दिलीप हलदनकर तेजे शॉप आसा थंय तो आसता ते म्हाज्या मिटिंगेक. ताकाय बरी खबर आसा. तेन्ना खुबशे डिस्कशन जाल्ले. समज मार्केट कन्स्ट्रक्शनाक जालें जाल्यार शॉपकिपरांक तुमी खंय एडजस्ट करतले फॉर दॅट पिरियड. दीज वर द डिस्कशन. म्हणजे सांगपाचो तात्पर्य म्हणजे जेन्ना खूब इनिशिएटीव घेतले आनी मागीर ते कोविडूय येयलें सगळें ते मदीं बंद उरलें. सो म्हाजें म्हणपाचें अर्थ कितें पीपल वॉन्ट परफॉर्मन्स. पीपल वॉन्ट परफॉर्मन्स नॉट द प्रेस कॉन्फरन्स काउंटर प्रेस कॉन्फरन्स. होच म्हाजो येतो तूं परफॉर्म करून दाखय. आय एप्रिशिएट वी ऑल द पीपल एज अ वोटर ऑफ अल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी वी ऑल वील एप्रिशिएट. तूं करून दाखय. प्रेस कॉन्फरन्स वोंट मेक वोंट कांयच फायदो ना प्रेस कॉन्फरन्साक घेवन तशें पळोवपाक. आनी सेकंडली पळोवपाक गेल्यार आमी म्हणटा आनी थर्ड तेणें मॅटर तो रिफर केला दॅट इज रिगार्डींग लॉ अँड ऑर्डर. सो दॅट जे डायरेक्टर होम मिनिस्ट्री आय एम नॉट द ऑथॉरिटी टू कमेंट ऑन दॅट. सो आय वोंट कमेंट ऑन दॅट ऑल्सो. पूण वन थिंग इज शुअर की पीपल वॉन्ट परफॉर्मन्स आनी एक्चुअली डेव्हलपमेंट इज विजिबल. पण सांगपाची गरज आसना ते फाटल्या 10 वर्सांक जालां पळय. एज अ जेन्ना बीजेपी गव्हर्मेंट इन पावर आसलो फॉर 2003 पर्रीकर बिल्ड खोर्जेचो ब्रीज. ग्लॅन इलेक्ट जातकूच तेजो व्हेरी नेक्स्ट डे तो कालवेच्या ब्रिजाक कामाक लागलो आनी तो प्रोजेक्ट कंप्लीट केलो. इंटिरियर रोड्स हॉट मिक्सिंग डेव्हलपमेंट खूब जाला बीजेपी टायमार. डेव्हलपमेंट जावंक ना असं नवे डेव्हलपमेंट इज विजिबल. आनी तुका चड हायलायट करपाक म्हणल्यार मयड्यां क्लब जातकीर ते टर्न असलें इतलो नॅरो स्ट्रेच आसलो इतली वर्सां केन्ना जालो ना. तो ग्लॅनान स्टेक होल्डरांक कॉल करून आनी ते रोड वायडनींग केले. सो वॉट आय मीन टू से इज पीपल ऑफ अल्दोना द वोटर्स ऑफ अल्दोना वॉन्ट डेव्हलपमेंट नॉट द प्रेस कॉन्फरन्सेस.